नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. संजू परवांच्या आरोपांचा दीपक केसरकरांनी घेतला समाचार. नैराश्यात आलेल्या तरुणांना बळीराजा आत्मसन्मान योजनेचा आधार. अतुल रावराणेंचा पुढाकार. आणि चतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरून विमान टेक ऑफ घेणार, खासदारांचे संकेत. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. चिपी विमानतळ उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज असून चिपी विमानतळावरील डीजीसीएनं काढलेल्या सर्व त्रुटी दूर झाल्यात. डीजीसीएचं लायसन मिळताच 8 दिवसात चिपी विमानतळ सुरू होईल. गणेश चतुर्थीपूर्वी नक्कीच कोकणवासियांसाठी चिपी विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. जो चिपी येथे आहे या एअरपोर्टचं काम आता 100% पूर्ण झालेलं आहे. डीजीसीए आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीने ज्या ज्या काही सूचना सुचवल्या होत्या, दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचं पूर्णपणे काम आता पूर्ण झालेलं आहे. आणि ते पूर्ण झालेल्या कामाच्या रिपोर्टसहित IRB जो ऑपरेटर आहे त्याने 28 जून 2021 रोजी DGCA हा कॉम्प्लायन्स रिपोर्ट पाठवलेला आहे. आणि त्याने विनंती केलेली आहे की ताबडतोब साईट व्हिजिट करून लायसन जे आहे ते लायसन आपण द्या, जेणेकरून आपण हवाई वाहतूक सुरू करू शकतो. मागच्या कोरोनाचा कार्यकाल होता तरी सुद्धा मागच्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 300 ते 350 कर्मचारी या ठिकाणी दिवस रात्र त्यांनी काम केलेलं आहे. पंजाबवरून मशिनरी आल्या होत्या, बाहेरून आणखी टेक्नॉलॉजी मागवली होती आणि संपूर्ण जी रनवेची टेस्ट आहे ती टेस्ट म्हणजे पुनर्बांधणी करायची होती रनवेची, ती सुद्धा व्यवस्थित झालेली आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला DGCAने आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीने सुचवलेल्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करून एअरपोर्ट आता वाहतुकीसाठी सज्ज झालेला आहे. फक्त लायसन DGCAचं एक व्हिजिट झाली, लायसन मिळालं की कोणत्या क्षणी विमान वाहतूक सुरू होऊ शकते. विमान कंपनीचे अधिकारी सुद्धा इथे येऊन थांबलेले आहेत, त्यांचे काउंटर सुद्धा रेडी झालेले आहेत. फक्त लायसन मिळाल्याच्या 8 दिवसात आम्ही हा एअरपोर्ट चालू करू. गणपतीच्या अगोदर डेफिनेटली होणार, काही अडचण आहे असं मला वाटत नाही. कारण DGCAच्या म्हणजे एअरपोर्ट एव्हिएशन डिपार्टमेंटचे सेक्रेटरी जे आहेत प्रतीक सिंग कुराला यांनी सुद्धा मागच्या आठवड्यात मला पत्र पाठवून विमानतळाचं काम जे आहे ते आमच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेलं आहे अशी त्यांनी कबुली दिलेली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सध्या राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच आता आमदार दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याविषयी विचारलं असता आमदार दीपक केसरकर काय म्हणाले पाहूयात. तर मला असं वाटतं की जे काही निर्णय घ्यायचे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण अधिकार हा उद्धव साहेबांच्या त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. त्यांच्या हातून कोकणात खूप चांगलं घडावं अशीच मी अपेक्षा करेन. आणि ज्या ज्या वेळेला राजकीय संघर्ष असेल तो विकासासाठी असेल आणि जर पूर्वीसारखं घडलं आणि जर अशांतता आली तर ते मात्र मी कुठल्याही परिस्थितीत टॉलरेट करणार नाही. मी एक व्यक्ती म्हणून त्या संघर्षामध्ये उभा राहील. आणि जर असं घडलं नाही तर आनंद आहे, तुम्ही तुमची राजकीय भूमिका मांडा, आम्ही आमची राजकीय भूमिका मांडू. त्याच्यामधून कुठे भांडणं, मारामाऱ्या, दंगली होणार नसतील तर हा जिल्हा पूर्वीसारखा शांत राहील आणि जी समृद्धी आता सुरू झालेली आहे ती समृद्धी त्याचं शिखर गाठेल अशी माझी अपेक्षा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष संजू परब यांच्या आरोपांचा समाचार घेतला. माझ्या विरोधात खोटं बोललात तर गप्प बसणार नाही, ही शेवटची वेळ असा इशारा त्यांनी नगराध्यक्ष संजू परबांना दिलाय. मग MTDCला विचारा ना, MTDCने काम केलं ना, बरोबर आहे. मग एवढं सुद्धा कळत नाही काम करून केलं तर. एक मिनिट मॅडम, आता तुम्ही थांबा. MTDCने काम केलं ना, मग MTDCवर का नाही आरोप केला? MTDCने जर उत्तर दिलं असतं, त्यांनी नेमलेला हे आहे ना हे कॉन्ट्रॅक्टर, आणि काम करून घ्यायची जबाबदारी नगरपालिकेची होती.
पैसे मी दिले हो, पैसे मी दिले का दिले? जनतेसाठी दिले ना. तुम्हाला स्वतः काय करता येईल नाही. 1.5 वर्ष होता ना तिथं, मग ती खेळणी का नाही बघितली 1.5 वर्षात? ज्यावेळेला ताब्यात घ्यायची झाली त्यावेळेला का तुम्हाला हे सुचलं? मग तुम्ही त्याच्याकडून काहीतरी घेतलं असेल म्हणून तुम्ही गप्प राहिला 1.5 वर्ष. मी तर नाही घेतलं, गप्प राहता 1 मिनिट मॅडम. ATMचं आता मॅडमनी काढलं ना 9 लाख, त्याचं तुम्ही जनतेला उत्तर द्यायला नको. जी मशिनरी तुम्ही 2 लाख रुपयामध्ये घेतली आणि त्याचं 11 लाख रुपये लावले, पैसे तर मीच दिलेले आहेत ना त्या ATMला. प्रत्येक गोष्टीला पैसे मी दिलेले आहेत. इथं जे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन्स बसल्या, पैसे मी दिलेले आहेत ना. तुम्ही किती लोकांना सांगितले पैसे मी दिलेले आहेत म्हणून? पण काही झालं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून चुकलं की दीपक केसरकरचं नाव घ्यायचं, हे सहन केलं जाणार नाही. त्यांची सगळं मला माहिती आहे. मी हा फक्त इशारा दिलेला आहे आणि नंतर काय होईल याला त्यांनी तयारी स्वतःच्या मनाची करावी. मी तुम्हाला सांगतो, मी कधीही कोणाच्या विरुद्ध जाऊन काहीही करत नाही. पण माझ्या विरुद्ध जर कोणी खोटं नाटक बोललं तर ते मी सहन अजिबात करत नाही. आणि सावंतवाडीच्या जनतेवर मी प्रेम आहे म्हणून मी कोट्यवधी रुपये देतोय, अजूनही माझं द्यायचं सुरू आहे. आणि हे पैसे मी सावंतवाडीच्या जनतेसाठी दिलेले आहेत आणि त्यांचे संबंध लक्षात घेऊन मी त्यांच्याबरोबर आजपर्यंत बोलले नव्हतं. प्रत्येक गोष्टीत जर माझं नाव घ्यायला लागला तर मी नाही तुम्हाला माफ करणार. 100% मी जनतेच्या समोर सांगतो, जाहीर सांगतो, हे शेवटचं आहे. याच्यानंतर माझं नाव घ्यायचं नाही. आणि त्या बबनराव साळगावकरांचं घ्यायचं नाही. त्यांची जाऊन बघा, आज स्वतः त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही, स्वतः जाऊन त्यांच्या स्वतःचं ऑफिस नाही. ही सगळी वस्तुस्थिती आहे. जनता ते विसरणार काय? भले ते आमच्यातून बाहेर गेले, पराभूत झाले, ठीक आहे ना, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला म्हणून काय ते भ्रष्टाचारी झाले का? कशाला भ्रष्टाचार म्हणतात? पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोरोना काळात नैराश्यात आलेल्या तरुणांना आधार देण्यासाठी बळीराजा आत्मसन्मान ही योजना सुरू असून तरुणांनी शेतीतून उत्पन्न वाढून विकास करणं हे आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांना या योजनेमार्फत स्वावलंबी करणार तसेच जिल्ह्यात सहकाराचं जाळ निर्माण होईल. यातूनच पश्चिम महाराष्ट्रासारखी आपल्या जिल्ह्याची प्रगती होऊ शकते असा विश्वास भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी बळीराजा आत्मसन्मान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केलाय. साहेबांच्या हस्ते मागच्या वर्षी आपण या संकल्पनेचा शुभारंभ केला देवगडमध्ये. दरवर्षी 50,000 काजू कलम, 5,000 कमीत कमी 5,000 शेतकऱ्यांपर्यंत आपली मदत पोहोचवण्याची संकल्पना पोहोचवण्याचा आमचा उपक्रम होता. मागच्या वर्षी आपण 27,000 काजूची कलम वाटण्यात आपण यशस्वी झालो. जवळजवळ 2,700 शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो. कोविड सारख्या भयानक अशा महामारीमध्ये जो तरुण आणि ज्यांचे रोजगार गेलेले, जे मुंबईत होते, जे आज आपल्या गावाकडे आलेले, त्यांचे रोजगार गेले, आज रिसेशन मध्ये नोकऱ्या गेलेल्या आहेत, जे हताश झाले होते, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यांना शेतीतील उत्पन्नाशी अवगत करणं गरजेचं होतं. आणि हा संकल्प ज्यावेळेला साहेब आपण वेंगुर्ल्यात आपली मीटिंग होती, तिथे डॉक्टर सावंतांची मी चर्चा केली. त्यावेळेला डॉक्टर सावंतांनी हा प्रकल्प, ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि ही लवकरच आपण ती अंमलात आणली. तुमच्याशी मी चर्चा केली आणि तुम्ही मला प्रोत्साहन दिलं. या मागची कमीत कमी 10 झाडं लावल्यानंतर की जवळजवळ 40,000 ते 50,000 उत्पन्न 4थ्या वर्षी आपल्याला मिळणार आहे. हे जेव्हा या तरुण वर्गाच्या लक्षात येईल त्यावेळेला ते अजून आपल्या घरी ज्या जमिनी आहेत, त्या आज आपल्याकडे आपण ओसाड जमिनीत बघतोय अरबाई, त्या जास्तीत जास्त पिकाखाली आल्या पाहिजे. आणि शेतीतून आपला देश हा शेतीप्रधान आहे. IT किंवा इतर सेक्टरमध्ये जशी मुलं गेले त्या रिसेशनमुळे घरी आले, पण त्यांना त्यांचा नर्वसनेस जावा, त्यांचा हताशपणा जावा आणि पुन्हा त्यांनी आपल्या शेतीतनं तेवढं उत्पन्न त्यांनी मिळवावं. आणि आपला पर्यटन जिल्हा आहे, शेतीला पर्यटनाची जोड मिळेल. तर ही तरुण मुलं सगळी उच्च शिक्षित आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळ्या नवीन संकल्पना आहेत. या संकल्पनांमधून आपल्या जिल्ह्याचा राहणीमान उंचावेल
आपल्या जिल्ह्याचा जीडीपी वाढेल, आपल्या जिल्ह्याचं उत्पन्न वाढेल आणि तरुणांना आपल्या स्थानिक आपल्या घरी बसून एक चांगलं उत्पन्न मिळून त्यांचं कुटुंब त्यांना व्यवस्थित चालवता येईल, हा यामागचा आमचा उद्देश आहे. आणि आपण चांगल्या प्रकारे आपल्याला त्यात आपल्याला यश मिळतंय. आपल्या सर्व शिवसैनिकांची अतिशय चांगल्या प्रकारे मदत आहे, चांगल्या प्रकारे ही योजना राबवली जाते. भविष्यामध्ये साहेब तुमच्या पालकमंत्र्यांच्या अनुमती, आपल्या सर्वांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने 4 वर्षानंतर कारखाना सहकार तत्वावर काजू कारखाना मोठ्या प्रमाणात चालू करायचा आपला मानस आहे. आज सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वजण शेतकरी बांधव पीक घेतो, पण त्या पिकाला हमीभाव मिळत नाही. दरवेळेला जो बाजारभाव डिक्लेअर केला जातो तो बाजारभाव आपल्या शेतकऱ्याला कधीच मिळत नाही. 100 रुपये बाजारभाव असेल तर 60-70 रुपयात शेतकऱ्यांची बोळवण केली जाते आणि ती कुठेतरी हमीभाव मिळावा म्हणून आम्ही आमच्या बैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो काजू आपण 4थ्या वर्षी आपलं पीक आहे ते पीकही आम्हीच विकत घेणार आणि तो पण बाजारभावाने घेणार. जो कारखाना आपण चालू करतोय त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे, जे कायम संपर्कात आहेत, या सर्वांनाच आपण त्यात भागधारक करून घेणार आहोत. त्या काजू कारखान्याच्या उत्पन्नामध्ये ते त्यांचा शेअर असेल. एक प्रकारे सहकाराचं जाळं जे आज पश्चिम महाराष्ट्रात आहे ते आपल्या कोकणात उभं करायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या माध्यमातून, बैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने लवकरात लवकर आपण ही संकल्पना अंमलात आणूया. यासाठी तुमच्या सर्वांचीच साथ ही महत्वाची आहे. आपण सर्वांनी एकत्र आलो तर नक्कीच आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा नक्कीच विकास होईल आणि आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. तर आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर स्वतःचा असा शाश्वत विकास या संकल्पनेतून करू शकतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. झुम छन नन या तालावरी रंभा नृत्य करी. झुम छन नन या तालावरी रंभा नृत्य करी. प्रजा ही राजा सारखी वागते, जसा राजा तशी त्याची प्रजा. भीषण भयंकर संकट पडले माथातरी नगरी करे. आयुष्य मोजावया पैसला मापारी. मला सांगायला काय करे, मला ही गोष्ट तिकडे करण्याची सवय. आई अप्रतिम सौंदर्य
कोकणचं लोकप्रिय दैनिक कोकण 7 आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. अभिनय कुमार, नितीन आसेकर फॅन क्लब आयोजित आणि कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत दुष्यंत शकुंतला हे महान पौराणिक नाटक रविवार दिनांक 11 जुलैला सायंकाळी 7 वाजता थेट लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्ही नेटवर्क यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांनी आजच सिंधुदुर्ग लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. कोकणची कला जपणाऱ्या या ग्रुपला सहकार्य करावं. तसेच कलावंतांवर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव करून नाट्यप्रयोगाचा आनंद लुटावा असं आवाहन नितीन आसेकर फॅन क्लब आणि टीम सिंधुदुर्ग लाईव्हनं केलंय. दुष्यंत शकुंतला हा महान पौराणिक नाट्यप्रयोग पहिल्यांदाच सोशल मीडियावर लॉन्च होत असून नाट्य रसिकांना घर बसल्या पाहता येणार आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्ही नेटवर्क आणि यूट्यूब चॅनलवर हा नाट्यप्रयोग लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांनी आजच सिंधुदुर्ग लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. कोकणची कला जपणाऱ्या या ग्रुपला सहकार्य करावं. तसेच कलावंतांवर गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव करून नाट्यप्रयोगाचा आनंद लुटावा असं आवाहन नितीन आसेकर फॅन क्लब आणि टीम सिंधुदुर्ग लाईव्हनं केलंय. भारताचा उगम सांगणारं हे विविधांगी अभिनयानं नटलेलं सुप्रसिद्ध दशावतारी महानाट्य असून सोशल मीडियावर संयुक्त दशावतार प्रथमच याचं लाईव्ह सादरीकरण होणार आहे. यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे नावाजलेले दिग्गज कलाकार सहभागी झालेले पाहायला मिळणार आहेत. यामध्ये सुप्रसिद्ध दशावतारी युवा अभिनय कुमार, नितीन आसेकर, ग्रेट खलनायक दादा राणे कोनसकर, ज्येष्ठ कलाकार राधाकृष्ण नाईक, लोकप्रिय नारद चारू हास मांजरेकर, सौंदर्यशाली स्त्री कलाकार बंटी कांबळी, विनोदाचे बादशहा कृष्णा खाटकर यांच्यासहित अनेक मान्यवर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळणार असून भाव अंतरीचे हळवे फेम मयूर गवळी संगीत साथ करणार आहेत. हे नाटक आपल्याला घरबसल्या कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्ही नेटवर्क आणि यूट्यूबवरून दिसणार आहे. यात सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलवरून मागील वर्षी दशावतारी लाईव्ह नाट्य महोत्सवात राजा हरिश्चंद्र, राजा गोपीचंद्र, मयूरध्वज ताम्रध्वज, दशरथ कौशल्या विवाह आणि उषा स्वप्न बाणासूर या 5 नाट्यप्रयोगाचं प्रक्षेपण करून ते जगभरातल्या लाखो नाट्यरसिकांपर्यंत पोहोचवले होते. नितीन आसेकर फॅन क्लबच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त नितीन आसेकर फॅन क्लब आयोजित आणि सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत महान पौराणिक नाट्यप्रयोगाचा जगभरातील नाट्य रसिकांनी ऑनलाईन आस्वाद घ्यावा आणि त्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी बळीराजा आत्मसन्मान योजना फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काजूची झाडं लावून काजूतूनच क्रांती करावी. शेतकऱ्यांना पायावर उभं राहण्यासाठी ही योजना सन्मानजनक असल्याचं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी या योजनेचं कौतुक केलंय. तसेच शेतकऱ्यांनी परप्रांतीयांना जमिनी न विकता त्यामध्ये काजू रोपं लावावीत असं आवाहन देखील यावेळी केलं. देवगड, वैभववाडी आणि कणकवली या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बागायतदारांसाठी सुरू केलेली आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता बदलणारं हे ऋतुचक्र पाहिलं तर खऱ्या अर्थाने कोकणातल्या बागायतदारांना किंवा शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याचं काम जर कोण करणार असेल तर हे काजू करणार आहे. आणि म्हणून या वर्षी सुद्धा
आपल्या जिल्ह्यामध्ये विक्रमी काजूचं उत्पादन झालं. देवगडमध्ये सर्वात दोडामार्गमध्ये सगळ्यात चांगलं काजूचं बी येतं, त्यानंतर वैभववाडी आणि त्यानंतर राजापूर. त्यामुळे आता त्या आंब्याच्या पाठीमागे लागायचं लोकांनी सोडून दिलं. नारळ पण तसं काय राहिलेलं नाही. केरळमधून तो रोग येतो, त्याने ते नारळ कुजून जातात आणि इकडची केळी माकड सगळी वरती चढून ते पाडून टाकतात. आम्हाला सुपारी दिलेली आहे, सुपारीचं झाड, तुम्हाला काजूचं झाड. त्यामुळे आम्हाला उंच उंच चढायचं आहे सामाजिक कार्यातून. आणि तुम्हाला काजूचं झाड जरी छोटं असलं तर त्याच्यातून तुम्हाला हातभार लावायचा आहे त्यांना. त्यामुळे अतुलचं खरंच कौतुक करायला पाहिजे. गेल्या वर्षी सुद्धा जवळजवळ 2700 काजू बागायतदारांनी हे काजूची रोपं घेतली, 10 आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी काजू रोपं लावले ना त्यापैकी 80% काजू आज चांगल्या भरलेले आहेत. आणि काल मागच्या सीझन मध्ये काही जणांना मोहर सुद्धा आला, अर्थात तो काढून टाकावा लागला. आज सुद्धा तुम्ही आज या योजनेचा शुभारंभ आपण करतोय. 10 काजूची रोपं तुम्हाला असतील, खत दिलं जात आहे, एक पुस्तिका तुम्हाला दिली जाणार आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन कसं करायचं ते लिहिलेलं आहे. आणि म्हणून खत वापरत असताना, पेस्टिसाइड सुद्धा वापरत असताना त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा हे सगळे मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तिकेमध्ये त्यांनी करून देण्याचं ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा आता तसा गरीब राहिलेला नाही. इथे आमचे जळके साहेब आहेत, त्यांचं गाव कोणतं मला माहिती नाही. आमचे डॉक्टर पवार आहेत, त्यांचं गाव कोणाला मला माहिती नाही. जाधव साहेबांचं गाव सुद्धा मला माहिती नाही. पण हे तिन्ही अधिकारी त्यांचा जो सन्मान केला अतुल तुम्ही, मला खरंच कौतुक करावं असं वाटतं. ते पुण्यात आहेत म्हणून त्यांच्याशी बोलत नाही, पण ज्या वेळेला हे आता कालचं जे वादळ आलं ना तोक्ते, मोठी मोठी झाडं आडवी झाली, माड गेले, सुपाऱ्या गेल्या, मोठी आंब्याची कलमाची झाडं गेली, पण काजूची झाडं मात्र त्यामधून वाचली. अत्याधुनिक पद्धतीने लावलेल्या काजू ज्या आहेत, आताची जी कलम आहेत ना, मला वाटतं वेगवेगळ्या 4 आणि 7 कलम देत आहेत. चांगल्या पद्धतीच्या बिया येतात त्याला, कारण जर आपण त्याची काळजी घेतलात तर. काजू वाटले आपण या वादळामध्ये आंबे आणि म्हणजे नारळ आणि पोपळी ही पूर्णपणे साफ झाली. पण त्या कोकते वादळामध्ये ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर सर्वात उत्कृष्ट काम जर कोणी केलं असेल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं, नुकसानग्रस्त बागायतदारांचं, पण त्याचबरोबर जे रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण ऍडमिट झालेले होते त्यांचं, तर त्याचे हे मानकरी आहेत. जळके साहेब आहेत, डॉक्टर पवार आहेत आणि दुसरे जाधव साहेब आहेत. या तिघांनी रात्रंदिवस त्यावेळेला जागून पंचनामे तर सर्वांचे केले. आपल्या जिल्ह्यामध्ये बाकीच्या सगळ्या तालुक्याच्या मागे होते, पण ज्या वेळेला आम्ही आढावा घ्यायला आलो त्यावेळेला यांचा प्रस्ताव रेडी. पण सर्वात महत्वाचं मोठं सांगतो तुम्हाला की एक दिवस एक रात्र अशी आली होती, त्या वादळामुळे सगळे लाईट गेली, ऑक्सिजन प्लांट बंद पडले आणि जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये ऍडमिट असलेले अनेक ऑक्सिजनवरचे व्हेंटिलेटरचे पेशंट यांचा जीव टांगलेला लागला होता. ऑक्सिजन आमचा येतो कोल्हापूरवरून, रस्ता बंद झाला होता हा तुमचा गगनबावड्याचा. आणि ह्या जिल्ह्यातल्या व्हेंटिलेटरवरच्या रुग्णांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून आमच्या आरटीओचे अधिकारी असतील, जाधव साहेब असतील, जळके साहेब असतील, ह्या तिन्ही प्रशासन यंत्रणेने दिवस रात्र तो म्हणजे अगदी कशाची पर्वा न करता हातात आराम मशीन पण घेतली आणि तो रस्ता मोकळा केला. रस्ता मोकळा जर अजून 2 तास झाला नसता तर कोल्हापूरहून येणारा ऑक्सिजन रखडला असता आणि आपल्या जिल्ह्यातले अनेक जण मृत्युमुखी पडले असते. त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा ज्या वेळेला आढावा घेतला होता त्यावेळेला जळके साहेब तुम्ही आणि तालुक्यातील यंत्रणा यांचा मी आवर्जून उल्लेख केला की असे अधिकारी त्यावेळेला मिळतात सिंधुदुर्ग जिल्ह्याला. त्यावेळेला खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला अभिमानाने सांगतो, मागच्या 5 वर्षामध्ये त्यावेळेला पालकमंत्री माननीय दीपकभाई केसरकर होते, आता पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब आहेत. आम्ही सगळे पदाधिकारी आहोत.
पूर्वी असं होतं की सिंधुदुर्गामध्ये गणित आजही आहे काही प्रमाणात, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राशी स्पर्धा करण्यामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि तिथल्या लोकांनी एवढे आटोकाट प्रयत्न केले कृषी आणि बागायतीमध्ये. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आर्थिक उत्पन्न ज्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वात जास्त जवळजवळ 2,20,762 एवढं पर कॅपिटा इन्कम आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचं आहे. आता ऊस बघा ना किती आलाय, साखर कारखाना कळला, पण आमच्याकडे काय आम्ही करोडपती अब्जोपती नाहीये, पण आमच्याकडे इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जर काही मंडळी जर पुढे आली आणि हातभार लावला तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांना न्याय द्यायचा असेल तर आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साखर कारखाना चालवण्याशिवाय पर्याय नाही. आज जरी साखर कारखान्यावर संकट आहे, खूप अडचणी आहे, पण तरी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर तो दिला पाहिजे. आज गोकुळने दूध दरवाढ केली 2 रुपये आणि 1 रुपये, पण आपल्याला मिळणार नाहीये. आज आमच्या सतीश सावंत साहेबांना पाठवले मी कोल्हापूरला, गेले तिथे त्या गोकुळच्या अध्यक्षांना भेटायला, कारण तिकडच्या काही म्हैशी आणि आमच्या इकडे काही म्हैशी हा दुधात काय फरक नाहीये. उलट आम्ही भेसळमुक्त दूध देत असतो, पण तिकडे ते 2 रुपये 1 रुपये जे वाढवले कोल्हापूर आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात, तो वाढीव दूध दरवाढीचा फायदा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आज सतीश सावंत साहेब गेलेले आहेत. जर काही आज पहिली फेरी होईल नंतर आम्ही सुद्धा उदय सावंत साहेबांनी मी सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यात परत भेटणार आहोत. परंतु दूध उत्पादक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोल्हापूर फॅक्टर प्रमाणे वाढीव भाव मिळालाच पाहिजे ही मागणी आमची आहे आणि ती मागणीच्या वेळेला पुढे घेऊन जाऊ तर नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे महत्वाचे आहेत. आज जवळजवळ या काजूची जी रोपं दिली जात आहेत त्यावेळेला त्याचं रक्षण करणं, त्याचा सांभाळ करणं, त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याला वाढवणं हे काम तुमचं आहे. आज सुदैवाने तुमच्या हातात तुमची जमीन आहे, पण ह्या किनारपट्टीच्या सगळ्या जमिनी ह्या गेल्या परप्रांतीयांच्या हातात. भविष्यामध्ये ह्या जमिनी तुम्ही तुमच्या जमिनी विकू नका, अजिबात विकू नका. आज विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला या सगळ्या हजारो एकर जमिनी परप्रांतीयांनी घेऊन टाकलेल्या आहेत आणि म्हणून तुमच्या जमिनी तुम्ही शाबूत ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर विजयदुर्ग हा रेल्वे मार्ग आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न आटोकाटपणे प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचं जे नातं आहे ते अधिक दृढ त्या दृष्टिकोनातून होईल आणि म्हणून अतुल रावराणे साहेबांच्या माध्यमातून ही मिळणारी जी काजू आहेत ना अधिक घ्या. आज 10,000 देत आहे, पण तशाप्रमाणे जर टार्गेट त्यांनी 50,000 काजू कलमांचा ठेवलेला आहे. काही अपेक्षा नाही, एक नवीन पैसा देऊ नका. उलट ते तुम्हाला काजू देतात, खत देत आहेत, एकच काम आहे फक्त सांगितल्याप्रमाणे खड्डा खोदा, त्याची व्यवस्थित निगराणी करा, देखभाल करा आपल्या मुलांसारखी. भविष्यात एक धोका जो आपल्या जिल्ह्याला जो नेहमीच येतो तो वनवा आणि वनव्याचं प्रमाण कसं आटोक्यात आणायचं, त्याच्यावर प्रतिबंधात्मक काय उपाययोजना करायची या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून या सगळ्यातून ज्या वेळेला तुम्ही बाहेर याल आणि काजू कलमाचं ज्या वेळेला 4 वर्षात पदार्पण होईल त्यावेळेला मला खात्री आहे की एक काजू कलम नाही नाही म्हटलं तरी 30 ते 40 किलो किती देतात, कमीत कमी 40 किलो काजू तरी मिळायला पाहिजे एका कलमाला. गेल्या वर्षी काजू कलमांचा सुरुवातीचा भाव जवळजवळ 120 होता, नंतर तो काही व्यापाऱ्यांनी खाली पाडला आणि 90 वर आणला. पण आम्ही जाहीर मागणी दिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा फायदा दुरुपयोग करून तुम्ही जर काजू उत्पादकांना लुटत असाल तर काजू खरेदी आम्ही शासनाच्या माध्यमातून करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून नंतर तो भाव जवळजवळ 110 पर्यंत वगैरे 120, 110 पर्यंत गेला. परंतु वैभववाडीच्या काजूला जे गुणांकन आहे पूर्वीपासूनच्या काजू त्याला थोडा कमी भाव मिळतो म्हणून अजून तुम्ही ह्या चांगल्या क्वालिटीची ज्या काजूची कलमं दिलेली आहे त्यामुळे ह्या काजू उत्पादकांना सुद्धा दोडामार्गच्या काजूप्रमाणे किंवा राजापूरच्या काजूप्रमाणे जास्तीत जास्त भाव मिळेल आणि तुमचं आज जे तुम्ही मेहनत करताय, तुम्ही जे परिश्रम करताय, एक 4 पैसे तुमच्या हातात जर राहिले तर खऱ्या अर्थाने संसार चालवण्याचा जो विवंचन असते त्याच्यातून तुमची सुटका होईल आणि म्हणून अधिकाधिक काजू कलमं घ्या.
एखाद्याकडे खूप जागा असेल आणि ते जर अतुलराव राणे साहेबांना आणि आमचे मंगेश लोके यांना जर तुम्ही विनंती केला, प्रदीपराव राणे आहेत आमचे, बाकी माजी सभापती बाळासाहेब आहेत, तिथं सगळे पदाधिकारी आहेत, त्यांना जर तुम्ही सांगितलं तर अधिक सुद्धा कल्पना देण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. म्हणून हा जो शेतकरी आणि बागायतदारी यांना आधार देण्यासाठी हा आत्मसन्मान जो उपक्रम आहे तो अशाच पद्धतीने यशस्वी करा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आणि समृद्ध व्हा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध OC सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सिक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध. या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट. 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून. अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं. मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग. SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्गचं ट्रॉमा केअर सेंटर. डॉक्टर RS कुलकर्णी, डॉक्टर अजय कुमार अल्लमवार, डॉक्टर शैलेश शेवाळे, ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर माधवी गोसावी, ॲब्डोमिनल आणि चेस्ट सर्जन, डॉक्टर ओंकार वेदक, ENT सर्जन, डॉक्टर विशाल कडेली, यूरोलॉजिस्ट, डॉक्टर पल्लवी लोखंडे, रेडिओलॉजिस्ट, MRI, CT स्कॅन, डॉक्टर स्नेहांका परब, नेत्रशल्य चिकित्सक, डॉक्टर आशिष महामुनी, डॉक्टर पल्लवी सार्वे, मॅक्सिलोफेशियल सर्जन, डॉक्टर आविष्कार कढव, न्यूरोसर्जन, डॉक्टर आशुतोष पांड्ये, क्रिटिकल केअर, डॉक्टर शैलेंद्र शिरवाडकर, डॉक्टर नागेश्री अल्लमवार, भूलतज्ञ. जागतिक दर्जाचं लेव्हल 1 अपघात विभाग, ट्रॉमा आणि न्यूरो आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, फार्मसी, दुर्घटना विभाग, रेडिओलॉजी विभाग, ॲम्ब्युलन्स सेवा, ब्लड बँक आणि कंपोनंट सेपरेशन, लॅब टेस्ट, VIP आणि स्पेशल रूम उपलब्ध. संपर्क 023 67 23 40 00, 023 67 23 42 10, 023 67 23 42 11, 023 67 23 42 30. मोबाईल क्रमांक 9370 05 60 76 आणि 9420 90 76 61. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. कोकणचा आईन्स्टाईन अशी ओळख असलेला विजय तुळसकर सध्या सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरलाय. नेमका कोण आहे हा विजय? पाहूया स्पेशल रिपोर्ट मधून. हा आहे विजय तुळसकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या छोट्याशा गावात राहणारा. 4थीत शिकणारा विजय सध्या चांगलाच चर्चेत आहे, तो त्याच्या विलक्षण गुणांमुळे. अवघ्या 10 वर्षांच्या वयात त्याला 1111 पर्यंत तोंडपाठ पाडेपाठ आहेत. 800, 1600, 2400, 3200, 4000, 4800, 5600, 6400, 7200, 8000. एवढंच नाही
तर सगळ्याच देशांच्या राजधान्या, 10 देशांची राष्ट्रगीतं, विविध भाषांमध्येही त्याचं विशेष प्रावीण्य आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याला गॅलेक्सीमधील वेगवेगळ्या ग्रहांबद्दलही प्रचंड माहिती आहे. आकाशगंगेतील ग्रहांमधील अंतर, त्यांचं तापमान, या सगळ्या गोष्टीचं त्याला ज्ञान आहे. सायुधुंग फुलकहा मिळवटे माला नेपाली सर्वभौम फैरी एकमेजी महाकाली सायुधुंग फुलकहा मिळवटे माला नेपाली सर्वभौम फैरी एकमेजी महाकाली. त्याबरोबरच त्याच्याकडे पेटी वाजवण्याचं एक अनोखं टॅलेंट सुद्धा आहे. होय, विजय झोपून पेटी उलटी करून पोटाने भाता वाजवून पेटी वाजवू शकतो. असा बुद्धी कौशल्यानं ओतप्रोत असलेला विजय त्याच्या शालेय अभ्यासात तर हुशार आहेच, शिवाय सामान्य ज्ञानात तर त्याचा कुणीच हात धरू शकत नाही. विजयला छंद जोपासण्यासाठी त्याच्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. विजयच्या वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय, या व्यवसायातून ते विजयसह त्याच्या बहिणींना शिक्षण देत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही विजयला छंद जोपासण्यासाठी मदत करतात. तो लहान असतानापासून स्टेजवर जाऊन बोलणं किंवा स्टोरी सांगणं, स्पीच, मोठी मोठी स्पीच करणं, आणि आमचं ग्रामपंचायत आहे तिथे त्याने एकदा इंग्लिशमधनं स्पीच केलेलं, एकदम छोटा होता, लोक वाकून वाकून बघत होती. आणि मग मला म्हणाली ती, म्हणजे लोकांना पण वाटत होतं हा काहीतरी पुढे करेल असं. आणि मग आमच्या त्या मराठी स्कूलच्या टीचर पण म्हणाल्या याला पुढे तुम्ही कुठे कॉन्व्हेंट्समध्ये घाला असं. आणि नंतर त्याने आपण स्वतः अशा स्पीच केलं, स्टोरीज केल्या, म्हणजे बोलून दाखवल्या, आणि त्याच्यातनं त्याला आवड आणखी वाढत गेली. लोकांनी बरं म्हणत गेले, त्याची आवड वाढत गेली असं. आणि आता तो एवढं इन्फॉर्मेशन जो जमवतो आहे ना, त्याच्या स्वतःची एक बॅग आहे, म्हणजे ती बघितलं ना तर तुम्हाला वाटणार पण नाही या पिशवीत काय आहे असे. याच्यात विजय इन्फॉर्मेशन बॅग म्हणून ह्या पिशवीला सगळ्या इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याच्यात 13 ते हे आहेत बुक्स आहेत, तर त्याने स्वतः लिहिलेल्या त्याच्यात इन्फॉर्मेशन काय मिळाली, सोलार सिस्टम 1, सोलार सिस्टम 2 असं त्याचं स्वतःचं हे आहे. ते का आम्ही त्याच्याकडनं करून घेत नाही, तो स्वतः त्याला आवड आहे. आणि त्यात एवढं याच्यात एवढा घुसलेला असतो, त्याला उचलून याच्यातनं बाहेर काढायला लागतं. म्हणजे उठवताना त्याचे पाय पॅक झालेले असतात. आणि ही त्याची स्वतःच क्रिएशन आहे, म्हणजे तो स्वतः आवड आहे त्याची. आणि त्यातनं याने सगळं हे करत गेला. त्याच्यात टेबल्स हे झाले. पहिलं त्या टेबल्सच्या बुकसाठी 30 रुपीज दिले म्हणून मी त्याला ओरडत होतो, कशाला घेतलीस ती बुक 30 रुपीजची, आपण हे केलं असतं. पण ती बुक त्याने घेतली आवडीने, तेवढ्या आवडीने. त्यातले 30 टेबल्सच होते, पण त्या ह्याच्यात त्याने त्यात 1111 एवढे टेबल्स ह्याच्या यूट्यूबवरती टाकलेले पण आहेत, म्हणजे पुन्हा कोणाला तरी मिळावेत ते असं. नाही तर कोणी अचानक सांगितलं तर आम्हाला टाक म्हणून, तर मग पुन्हा सगळं प्रॉब्लेम होतो ना, म्हणून ते टाकून ठेवलेले आहेत. मग एवढं असं त्याने हळूहळू स्वतः डेव्हलप होत गेला. स्वतःच करतोय तो, का आम्ही त्याला सांगतो असं नाही, की आम्ही त्याला शिकवतो असं नाही. संगीत असो, हे असो, त्याला जरा त्याच्यातला टच मिळाला की तो वाढवतो स्वतः. 800, 1,600, 2,400, 3,200, 4,000, 4,800, 5,600, 6,400, 7,200, 8,000. Which are the coldest planets? Uranus and Neptune. In which categories do all planets come? Mercury, Venus, Earth, Mars come in terrestrial category, and Jupiter, Saturn, Uranus, Neptune comes in Jovian category. विजयमधलं टॅलेंट नक्कीच अद्भुत आहे, मात्र आता गरज आहे ती आर्थिक पाठबळाची. त्यातूनच यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन विजय आणखीन पुढे जाईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव उंचावेल एवढं नक्की.
कॅमेरामॅन हर्षल नळेकर सह दीपेश परब, सिंधुदुर्ग लाईव्ह, वेंगुर्ला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अतुल रावराणे यांचं काम उत्कृष्ट असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं अतुल रावराणे काम करतायत. अशा शब्दात बळीराजा आत्मसन्मान योजनेचं आणि अतुल रावराणे यांचं जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी तोंड भरून कौतुक केलंय. रावराणे, तुम्ही असंच काम करत राहा, तुमच्या पाठीशी सर्व शिवसेना आहे, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. बळीराजा आत्मसन्मान योजना आणि ते तुम्ही निसर्गाला पोषक असं काम करताय. आमच्या आदित्य ठाकरे साहेबांचं स्वप्न होतं एका अर्थाने. आज जे आदित्य ठाकरे पर्यावरण करताय, परिवहन मंत्री आहे, त्या माध्यमातून तुम्ही खरंच बघितलं तुमचं ते पुस्तक वाचतं अतुलराव. खरंच त्या पडीत जमिनीवर आपण बघतो इथे डोंगराळ भाग आहे, तिथे डोंगराळ भाग आहे. आपला कसं काय एखादा गुंठा, 2 गुंठा, 4 गुंठा असे सध्या असतात, बाकी डोंगराळ भागाकडे कोण बघत सुद्धा नाही. त्याच्यात जर तुम्ही नजर त्यांच्या शेतकऱ्यांकडे वळवताय, तिथे काजूची रोपं लावते आणि आज काजूच्या रोपाला किती उत्पन्न आहे, काय आहे, ते आता लोकांना आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना कळू लागलं. आणि त्याची तुम्ही जाण देऊन तुम्ही आज खरोखर चांगल्या पद्धतीचा जो प्रयत्न करताय. काजूचं उत्पन्न तर 4 वर्षांनी मिळणारच आहे. नंतर काजूच्या पोटापासून वाईन, बाकी इतर आणि काय प्रोडक्ट होणार आहे, त्याचं सुद्धा तुम्ही ते करून तुम्ही तिथे रोजगार निर्माण करून देणार आहे. आणि तुमचं जे पैसे म्हणजे मोंड आपण बघितलं तर कोण खायच नाही, कोण टाकून देतो. तीच जर मोंड तुम्ही साठवून नंतर तुम्ही जे इथे कारखाना अतुल रावराणे साहेब किंवा आणि इतर तुमचे सगळे मंडळी बोलणार आहेत, त्याला सुद्धा तुम्हाला भाव मिळणार. म्हणजे एका अर्थी जर आज मुंबईत आम्ही जातो, आम्ही मुंबईत जाऊन आम्ही पण चाकरमध्ये होतो, आज मुंबईत जाऊन आम्ही नोकरी करतो, तिथे काही काय करतो. सुदैवाने आम्हाला आम्ही ज्यांच्या हाती गावली म्हणजे आमची माती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने आम्ही आज मुंबईत कुठे ना कुठेतरी मोठे झालो. पण तुम्हाला जिल्ह्यात मोठं व्हायचं असेल असं जे स्वप्न आमच्या अतुल रावराणेंनी बघितलंय, म्हणजे जिल्ह्यात राहून सुद्धा रोजगार निर्माण करू शकता. काजूचे उत्पन्न असो, बाकी इतर आंब्याचे उत्पन्न असो, त्या उत्पन्नासाठी तुम्हाला धडपड करणारा आणि तुम्हाला रोपं फुकट देत आहेत, खत फुकट देत आहेत, त्याची फक्त लागवड लावून तुम्हाला बघून एक अर्थ निर्माण करण्याचं काम तुम्ही आज इथे रोजगार उत्पन्न करून इकडच्या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी करताय. खरंच अतुलराव तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मगाशी तुम्ही आणि पोलीस कर्मचारी किंवा तहसीलदार असतात किंवा आरोग्य कर्मचारी असतात यांचा जो सत्कार घेतला, खरंच कौतुकास्पद आहे. आज आपण कोरोना काळात सगळे आपण काय लॉकडाऊन म्हटलं तर आपण कुठे असायचो, घरात. बाहेर कोण असायचा, माझा पोलीस. बाबा कोण कसा जातोय, कोण जातोय, ते बिचारे कसे खाताय, काय करताय, त्या लोकांनी जे आज काम केलं आहे खरंच ते कौतुकास्पद काम. आपण घरात कोरोना म्हणून बाबा बाहेर जाऊ नको, कोरोना ते जाऊ नको, पण ते बाहेर ड्युटी करणाऱ्यांचे कोरोनाचे पोलीस अधिकारी त्यांचा तुम्ही आज सत्कार केला. खरंच तहसीलदार साहेब आहेत, म्हणजे आरोग्य कर्मचारी आहेत, आरोग्य कर्मचारी म्हटलं ते कशा पद्धतीने विचार करत होते. तसा तुमचं कोरोना म्हटला की आपल्या बाजूच्या घरात कोरोना आला की आपण पाहतो घरात गावलं. काही वेळेला बाई मुलगा आईला बघायला जायचं नाही, आई जर बाबा कोरोनाग्रस्त आहे तर त्याच्या घरात जायचं नाही. आणि अशा परिस्थितीत माझे आरोग्य कर्मचारी त्याचे काम करून त्याला चांगलं काम करायचं, त्यांचा तुम्ही जो सत्कार केला खरंच तुमचा कौतुकास्पद आहे. अतुलराव बहिरी भवानी प्रतिष्ठान त्यासाठी जे काय संघटनेच्या मार्फत मदत लागेल किंवा जे काय काम लागेल, आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं जे काही तालुक्यामध्ये तुम्हाला या मतदारसंघामध्ये लागेल ते मी आमचे खासदार त्याच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि असाच चांगले काम. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोकणात येऊ घातलेल्या एखाद्या उद्योग अथवा प्रकल्पासंदर्भात प्रकल्प अथवा उद्योग आम्हाला हवाय अशी मागणी करणारी एखादी समिती प्रथमच स्थापन झाल्याचं दुर्मिळ उदाहरण राजापुरातच दिसून आलंय. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू, सोलगाव परिसरातील जागेचा पर्यायी विचार होत असताना या परिसरात प्रकल्प यावा याकरिता देवाचे गोठणे, सोलगाव, नाटे दशवृषी रिफायनरी समर्थक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी नाटेतील डॉक्टर सुनील राणे यांची तर सेक्रेटरीपदी सोलगाव येथील मनोहर गुरव यांची निवड करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन लाभत असतानाही राज्याच्या सत्तेच्या चाव्या हातात असलेल्या शिवसेना पक्षाचा नाणार इथं रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्यानं आता हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये याकरिता बारसू, सोलगाव, गोवळ, देवाचे गोठणे येथील जागेचा विचार होतोय। रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून या दशक्रोशीतील गावांचा विकास होणार असल्यानं या प्रकल्पाच्या समर्थनार्थ देवाचे गोठणे, सोलगाव, नाटे दशक्रोशी समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर सुनील राणे यांची तर उपाध्यक्षपदी सुहास तथा भाई पाटील, राजाराम गुरव, विजय गुरव, प्रदीप मादळकर, संतोष चव्हाण, राजा हैदणकर, अशोक बडंबे, सुभाष शृंगारे, विनायक दीक्षित, अविनाश नवाळे यांची सचिवपदी मनोहर गुरव यांची निवड करण्यात आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुनील राणे, नाटे ग्रामपंचायती हद्दीमध्ये राहतो। माझी शिवसेना विभाग प्रमुख म्हणून मी एक 20 वर्ष संघटनेचं मी काम केलेलं आहे। आज ग्रीन रिफायनरी राजापूर मतदारसंघामध्ये यावी यासाठी आम्ही गेले 3 वर्ष पूर्णपणे सातत्यानं आम्ही संघटनेच्या माध्यमातून म्हणा, वरिष्ठांच्या माध्यमातून आम्हाला ह्या कंपन्या याव्यात, आमच्या हाताला काम मिळावं मुलांच्या हाताला। परंतु या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं गेलं तो कोविडच्या महामारीमुळे आज इतका देशावरती आर्थिक बोजा पडलेला आहे। ज्यांच्या नोकऱ्या होत्या, जे चाकरमानी मुंबईत राहत होते त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि मुंबई सोडून ते आज गावात आलेले आहेत। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या पक्षीय जी मंडळी आहेत, जे पक्षाचे प्रमुख आहेत, सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे की आपण ह्या बाबांनो कोकणामध्ये आमच्या लोकांना, गरीब जनतेला हाताला काम द्या आणि हे काम देऊन त्यांचं उदरनिर्वाह होऊन द्या। आज आमची जी सुशिक्षित मुलं आहेत, शिकलेली मुलं आहेत, उच्च शिक्षित मुलं आहेत, आज त्यांना कोकणामध्ये काम नसल्यामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागतं आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, गुजरात ह्या साईडला जाऊन त्यांना नोकरी बघावी लागते। 10 ते 15 हजाराची नोकरीमध्ये त्यांचं कुटुंब कसं पोषणार? आज पाहिलं तर गावामध्ये जे म्हातारी, आजी एवढीच मंडळी आहेत, सगळी मंडळी कामासाठी, पोटाच्या आपल्या विवेचनासाठी आपण ही सोडून गेलेली आहेत। तर माझी सगळ्या नेत्यांना विनंती अशी हात जोडून आहे की ह्याच्यावरती आपण खरंच विचार करा। मी आज समितीचा ग्रीन रिफायनरी या समितीचा अध्यक्ष म्हणून आज माझी निवड केली गेली। माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही निवड झालेली आहे। मला आजही असं वाटतं आहे की ह्या कोकणी जनतेसाठी काहीतरी हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांच्या उपजीविकेचं साधन मिळावं। मला कुणावरती टीकाटिप्पणी करायची नाही आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे आणि माझी इच्छा आहे की माझ्या पाठीशी माझे शिवसैनिक असतील, इतर पक्षाचे अन्य कोणी पक्षाचे जे कार्यकर्ते असतील, हे माझं मत मी त्यांना पटवून सांगणार। अन्यथा जर शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला कुठले असे मोठे प्रोजेक्ट आणून द्या की जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांच्या हाताला बळ मिळेल, काम मिळेल। पण रिफायनरीसारखा एवढा मोठा प्रोजेक्ट, सर्वांगीण विकास ज्या जिल्ह्याचाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचासुद्धा होऊ शकतो, इतका मोठा प्रोजेक्ट आहे। आणि माझी वरिष्ठांना सगळ्या वरिष्ठांना विनंती अशी आहे की त्याचं नेतृत्व आपण करावं आणि आपण हे नेतृत्व करत असताना ज्या अटी शर्ती असतील कंपनीच्या आणि ग्रामपंचायतीच्या, ज्या भागामध्ये सोलगाव असेल, बारसू असेल, देवाचं गोठणं असेल, ज्या भागामध्ये हा प्रोजेक्ट होतो आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कलेक्टर असतील, तिकडची ग्रामपंचायत आणि कलेक्टर आणि कंपनी, आपण वरिष्ठांनी तिथे पुढाकार घेऊन बाइंडिंग करून घ्या, त्यांना एकत्र आणून अटी शर्ती घालून आमच्यापर्यंत जे योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला जे लोकांसाठी योग्य वाटतं, नोकऱ्या किती मिळतील, प्रदूषण होणार नाही किंवा ड्रेनेजची लाईन सोडणार नाही, एकही घर विस्थापित होणार नाही, देवळाला कुठल्याही हात लागणार नाही, अशा पद्धतीचं तुम्ही कंपनीशी, ग्रामपंचायत, ती सदरची ग्रामपंचायत, कलेक्टर साहेब आणि कंपनी आणि आमचे वरिष्ठ त्यांनी येऊन एक तिथे करार करावा अशी मी विनंती करतो। नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला हा वाढता पाठिंबा पाहता आता तरी युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीनं ठाकरे सरकार योग्य तो निर्णय घेईल हीच अपेक्षा। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो,
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. संजू परवांच्या आरोपांचा दीपक केसरकरांनी घेतला समाचार. नैराश्यात आलेल्या तरुणांना बळीराजा आत्मसन्मान योजनेचा आधार, अतुल रावराणेंचा पुढाकार. आणि चतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरून विमान टेक ऑफ घेणार, खासदारांचे संकेत. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4,300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये तज्ञ व्हिजिटिंग डॉक्टर उपलब्ध. यूरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल कडेली, MBBS, MS, MCH यूरोलॉजी, मूत्राशयाशी निगडीत आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया. रविवार दिनांक 11 जुलै 2021. न्यूरो फिजिशियन डॉक्टर आदित्य कुलकर्णी, MBBS, MD, DM न्यूरो. डोकेदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार, फिट येणे, शरीर सुन्न पडणं, स्मृतिभ्रंश, अर्धांगवायू सहित मज्जा संस्थेशी निगडीत सर्व आजारांवर निदान आणि उपचार. रविवार दिनांक 11 जुलै 2021. संपर्क क्रमांक 023 67 23 40 00, 023 67 23 42 10, 023 67 23 42 11, 023 67 23 42 30. मोबाईल नंबर 9370 05 60 76. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल,